नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. आणि आजपासून आपण लेक्चरची सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा जो सगळ्या मुलांना अवघड वाटणारा जो विषय आहे तो म्हणजे गणित. आज आपण तो सुरुवात करणार आहे शिकवायला, संख्या प्रकरणापासून. तर गणितामध्ये ना काही महत्त्वाचे प्रकरण असतात आणि जे सुरुवातीपासून जर आपण ते टप्प्याटप्प्याने जर शिकलं तर आपल्याला गणित सोपं जातं. तर आपण सुरुवात करणार आहोत संख्या प्रकरणापासून. फक्त आता एकच विनंती आहे तुम्हाला, ते म्हणजे माझा अक्षर. आता आपल्याला काय फळ्यावर लिहायची सवय नाही आणि आपलं पहिलंच लेक्चर आहे, मला पण काही प्रॅक्टिस नाही लिहायची, फक्त तेवढं ऍडजस्ट करून घ्या. तर बघा, गणिताचा मुख्य पाया म्हणजे संख्या आहे. आता जुनं पोरगा असेल एखादं तर त्याला माहितीच आहे, पण एखादं जर नवीन पोरगा असेल, 10वी झाली 12वी झाली आणि ती सुरुवात करते, बरोबरच प्रकरण म्हणजे संख्या प्रकरण आहे. त्याच्या बरोबरीच आपल्याला हे संख्या प्रकरण समजलं तर आपल्याला गणित समजणार आहे. तर बघा, संख्या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, जे तुम्हाला आलंच पाहिजे. तर तुम्हाला काहीतरी उमजणार नाही तर अजिबात उमजणार नाही. आता तुमची सगळ्यात पहिल्यांदा आहे ना पाडेपाठ पाहिजे. 1 ते 30 पर्यंत पाडेपाठ पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे वर्गपाठ पाहिजे, नंतर घनपाठ पाहिजे. आता हे जर पाठ असतील तुमच्या, आता पाडेपाठ असतील तरच तुम्हाला शॉर्टकट उमजणार आहे, नाही तर काहीच उमजणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण संख्येचे प्रकार बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, त्यालाच बोलायचं नॅचरल नंबर. आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? 1, 2, 3, 4, 5 किंवा अनंत पर्यंत ज्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या बोलतात. आणि ज्या संख्या ऋण संख्या असतात, म्हणजे -1, -2, ह्या नैसर्गिक संख्या नाही. आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आता नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय? आता माझ्या हातात हा पेन आहे, हा एक पेन आहे, किंवा 10 पक्षी उडताय, किंवा 4 गायी चरताय, याची थोडक्यात आपण जी गणना करतो त्यालाच नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या देखील म्हटलं जातं. आता बघा, नैसर्गिक संख्यांवर विचारले जाणारे प्रश्न. तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आहे एक. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर विचारलं तर ती सांगता येत नाही. आणि अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 0 ही नैसर्गिक संख्या आहे किंवा नाही? तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही. तर बघा, याच्यानंतर आपण बघणार आहोत पूर्ण संख्या. आता आपण बघणार आहोत पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? आता नैसर्गिक संख्या आपण बघितलं, त्याच्यामध्ये 0 मोजला जात नाही. आता पूर्ण संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4 अशा अनंत पर्यंत ज्या संख्या असतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात. आणि जर आपल्याला प्रश्न विचारला परीक्षेत की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारलं तर 0. आणि सर्वात जर मोठी पूर्ण संख्या जर विचारलं तर सांगता येत नाही. तर आपले नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या. समजलं? आपण बघणार आहोत पूर्णांक संख्या. तर तिसरा प्रकार आहे आपला पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? आता नैसर्गिक संख्यांमध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये 0 येत नाही. त्याच्यानंतर आपण पूर्ण संख्या बघितल्या, पूर्ण संख्यांमध्ये 0 येतो. आता पूर्णांक संख्येमध्ये 0 पण येतो, नैसर्गिक संख्या पण येतात आणि त्याच्या विरुद्ध संख्या पण येतात. म्हणजे त्या कशा बघा, हा 0 हा त्यांचा सेंटर असतो, धनही नसतो आणि हा ऋण नसतो. याच्या उजवीकडं धनसंख्या असतात, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत. आणि या 0च्या डावीकडं ऋण संख्या असतात, म्हणजे -1, -2, -3 अशा अनंतपर्यंत. तर आता बघा, सगळ्यात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सगळ्यात छोटी ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. तर बघा, याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो अगदी महत्वाचा आहे. तर बघा, सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1. आणि जर आपल्याला विचारलं सगळ्यात लहान धनपूर्णांक संख्या कोणती, तर ती आहे 1. कारण हा 0 धनही नाही आणि ऋण नाही. ह्या झाल्या आपल्या पूर्णांक संख्या. याच्यानंतर आपण बघणार आहोत समसंख्या. तर आपला चौथा प्रकार आहे. आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6 हे अंक येतात. म्हणजे 12 झालं म्हणजे त्याच्या एकच स्थानी काय येतो 2 येतो. 6 झालं 166 झालं तर याच्या एकच स्थानी 6 येतो. ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. तर बघा ज्या दोन क्रमागत समसंख्या असतात त्यांच्यामधला फरक हा 2 असतो. तर बघा 2 आणि 4 मधला फरक किती 2, 4 आणि 6 मधला फरक किती 2. आता इथे जर 8 लिहिले त्यांच्यामधला फरक किती 2. तर आता तुमच्या लक्षात आलं दोन क्रमागत म्हणजे 2, 4. आता तुम्ही जर बोलले 4 आणि 8 यांच्यामधला फरक येईल का 2? नाही. क्रमागत म्हणजे एका मागे ज्या समसंख्या येतात त्यांना, आणि समसंख्यांना 2 ने शेष भाग जातो. म्हणजे समजा आता इथे 140 आहे, इथं 0 आहे, तर याला 2 ने भाग जाणार, 2 7 14. समजलं समसंख्या म्हणजे काय? तर बघा कोणत्याही समसंख्येमधून एक वजा केला किंवा एक प्लस केला तर आपल्याला मिळणारी संख्या ही विषम संख्या असते. आता बघा 2 मधून वजा 1 केला तर आपल्याला 1 मिळतो, म्हणजे ती एक काय विषम संख्या आहे. तर 2 मध्ये अधिक 1 केला तर किती येतात 3 येतात, ती म्हणजे झाली विषम संख्या. आणि समसंख्येची दुप्पट ही समसंख्याच येते, म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4 येणारी संख्या ही समसंख्याच आहे. तर ह्या झाल्या आपल्या समसंख्या. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत विषम संख्या. आपला 5वा संख्यांचा प्रकार आहे. आता विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. आता म्हणजे कसं 11, 115 यांच्या एकक स्थानी जो अंक येतो 1, 5 त्यांना विषम संख्या म्हणतात. विषम संख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी 1 उरते, आणि 2 क्रमागत विषम संख्यांमध्ये जो फरक आहे तो 2 चा असतो. म्हणजे यांच्यातला फरक आहे हा 2 चा आहे, यांच्यातला फरक आहे हा 2 चा आहे. 5 वजा 7 2, 7 वजा 9 2. म्हणजे 2 क्रमागत विषम संख्यांमध्ये किती फरक असतो? 2 चा फरक असतो. तर बघा कोणत्याही विषम संख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी 1 उरते. तर आता बघा 3 भागिले 2 बे एक बे किती उरली बाकी 1. आता 7 आहे भागिले 2 बे त्रिक 6 बाकी 1 उरली. तर ह्या झाल्या आपल्या विषम संख्या. तर आता बघा विषम संख्येमध्ये 1 मिळवला किंवा त्याच्यामधून 1 वजा केला तर आपल्याला समसंख्या भेटते. आता 5 वजा 1 किती 4 ही झाली आपली समसंख्या. आता 1 मध्ये आपण 1 मिळवला आले 2 म्हणजे ती झाली आपली समसंख्या. बघा बोर नाही होते ना तुम्हाला? एवढं सिरियस तर तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं असेल, आपलं पहिलंच लेक्चर आहे. संयुक्त संख्या. तर बघा संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येमधून 1 आणि मूळ संख्या जर काढल्या तर त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. तर 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या आहेत 74, आणि 1 ते 100 पर्यंत त्यांची बेरीज आहे 39, 89. आता सगळ्यात लहान म्हणजे सुरुवात कुठून होती? तर ती 4 पासून होती. 4 पासून संयुक्त संख्येची सुरुवात होती. का? तर 1 काढला त्याच्यानंतर मूळ संख्या वगळली तर सगळ्यात लहान संयुक्त संख्या जर विचारलं तर 4. आणि 1 ही संयुक्त संख्या आहे किंवा नाही याच्यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर 1 ही संयुक्त संख्या नाही. ह्या झाल्या आपल्या संयुक्त संख्या. संयुक्त संख्येनंतर आपण बघणार आहोत आता आपण बघणार आहोत मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? तर बघा मूळ संख्या म्हणजे तीच संख्या आणि 1 यांनी ज्याला भाग जातो त्या संख्या म्हणजे मूळ संख्या. तर आता आपल्याला विचारलं जातं 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे, 1 ते 25 पर्यंत किती आहे, 1 ते 50 पर्यंत किती आहे, आणि यांची बेरीज देखील विचारली जाते. तर बघा मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहून देते, त्याची बेरीज लिहून देते, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या समजून सांगते. तर चला.
आता मी इथे थोडीशी बाजूला होते, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. झाला स्क्रीनशॉट. तर बघा आता हे पॉज करून तुम्ही नंतर लिहू शकता. बघा 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 2, 3, 5, 7. आता यांची बेरीज किती येते? 17 येते. 11 ते 20 मध्ये किती आहेत? 11, 13, 17, 19. त्यांची बेरीज किती आहे? 60. आता हे तुम्ही लिहून घ्या, पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्या मूळ संख्या पाठ करून ठेवा. तर बघा आता 51 ते 60 मध्ये 53, 59 ह्या मूळ संख्या आणि त्यांची बेरीज किती आहे? 112. तसं बघा आता 91 ते 100 मध्ये एक मूळ संख्या आहे 97, त्याची बेरीज किती आहे? 97. तर ह्या आहेत ना, या संख्या आहेत. म्हणजे 1 ते 10 मध्ये, 31 ते 40 मध्ये, आणि ह्या ज्या आहेत इकडं या मूळ संख्या आहेत आणि ही त्यांची बेरीज आहे इकडं. आता हे एवढं आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता ह्या पाठ करून ठेवा मूळ संख्या, ह्या महत्वाच्या आहेत परीक्षेसाठी. तर आलं लक्षात तुमच्या? तर मग पुसू आता. आता याच्यानंतर आपण बघू. तर आता बघा अजून एक महत्वाचे प्रश्न आहे, ते सांगते मी तुम्हाला. 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 9. त्यांची बेरीज किती आहे? 100. बघा 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 15 आणि त्यांची बेरीज किती आहे? 328. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज आहे 1060. हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर बघा 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. तर आता बघा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची सरासरी किती आहे? तर ती किती आहे? 42.4 आहे. आता हे मी तुम्हाला पुढे जाऊन सरासरी प्रकरणात सांगणार आहे ही कशी आली आणि का आली. आता तुम्हाला पेपरमध्ये विचारणार ही कशी आली तुम्ही सांगा. तुम्हाला डायरेक्ट उत्तर विचारतील 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची सरासरी किती? तर ती किती आहे? 42.4. तर बघा याच्यानंतर आपण बघणार आहोत जोड मूळ संख्या. म्हणजे आता मूळ संख्या बघितल्या तर जोड मूळ संख्या बघणार आहोत. आपला 8वा प्रकार जोड मूळ संख्या. तर जोड मूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर त्या 8 जोड्या आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या जोड्यात आपण ते बघणार आहोत. आता बघा दोन मूळ संख्यांमधील त्यांचा जो फरक आहे हा 2चा असला त्यांना देखील जोडमूळ संख्या म्हणतात. तर आता आपण बघूया त्या 8 जोड्या. तर बघा ह्या 8 जोडमूळ संख्या आहेत आणि त्यांचा जर फरक बघितला तर तुम्ही 2चा येतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या वहीमध्ये लिहून घ्या. तर आता बघा याच्यानंतर आपण बघणार आहोत त्रिकोणी संख्या. तुम्ही जर ते एकदा समजून घेतल्या तर जिंदगीत परत कधी विसरणार नाही. आणि सगळ्यात सोप्या म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यावरती देखील आपल्याला विचारले जातात प्रश्न. तर बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर बघा आता आपण बघूया 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत. तर 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आहेत 13. त्या आपण बघूया. तर बघा त्या कोणत्या आहेत? तर बघा ह्या झाल्या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या. ह्या तुम्ही लिहून घ्या. तर बघा ह्या 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या त्रिकोणी संख्या आणि ह्या एकूण जर आपण मोजल्या तर ह्या 13 त्रिकोणी संख्या आहेत. तर बघा आपल्याला 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्यांची बेरीज देखील विचारली जाते. तर ती बेरीज आहे 455. आणि जर आपल्याला त्याची जर सरासरी विचारली तर ती सरासरी आहे 35. ही आहे सरासरी आणि ही आहे बेरीज. आणि जर विचारलं तर सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या आहे 1. तर बघा मला जे महत्वाचे वाटणारे संख्येमधले जे प्रकार आहेत, हे जे 9 प्रकार आहेत महत्वाच्या दृष्टीने मी तुम्हाला घेतले. तर आता याच्यामध्ये लाल पेन वापरणं हा चुकीचं आहे आणि फळ्यावरचं अक्षर देखील माझं एवढं काही व्यवस्थित नाही, तेवढं थोडंसं समजून घ्या. आणि झालं असं की लाल पेन सोडतं मी हे 2 पेन घेतले होते. आता हे तुम्हाला दिसत असेल हे परमनंट मार्कर आहे. ही फळ्यावर नेलं अक्षरशः मला ते गाडीतलं पेट्रोल काढून पुसायला लागलं, ते पुसत नव्हतं. आता पेन सोडता अजून तुम्हाला आवाजात काही म्हणजे आवाजात काही क्लॅरिटी पाहिजे किंवा मग याच्यामध्ये काही तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सांगा, कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण ही सिरीज कंटिन्यू करूया.
तर बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं सांगताना काही चुकलंय किंवा काही सांगताना राहिले, तर मला व्हिडिओचा जो टायमिंग आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आणि तुम्हाला जर आणखीन वाटत असेल कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घेतले पाहिजे किंवा लेक्चर घेतले पाहिजे, ते देखील मला कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया.